विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेले वारकरी पाऊस असतानाही अखंड नामस्मरण करत आपल्या प्रवासात पुढे जात असल्याचं भावस्पर्शी चित्र पाहायला मिळते। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज वेळापूर या ठिकाणी मुक्कामी आहे। परिसरात पावसाची संततधार सुरू असतानाही वारकऱ्यांचा उत्साह कमी पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करत वारकरी भक्तिभावाने चालत। संत तुकाराम महाराज आणि माऊलींची पालखी पंढरपूरच्या मार्गावर आहे। खुडूस येथील खरतर माऊलीचा गोल रिंगण ड्रोनद्वारे खास प्रेक्षकांसाठी ही दृश्य चित्रित करण्यात आली आहेत। खामगाव ते पंढरपूर या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला भाविकांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळतोय। 1506 वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतायत। सकाळी मोठ्या संख्येने खामगाव रेल्वे स्थानकावर वारकरी मंडळी जमली होती। विठू माऊलीचा जयघोष करत खरतर हे सर्वजण आनंदी वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ झालेत। अमरावतीवरून हजारो भाविक पंढरपूरला रवाना झालेत। भाविकांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली। रवी राणा आणि नवनीत राणांनी याला हिरवा झेंडा दाखवलाय। पंढरपुरात अतिक्रमणावर महानगरपालिकेने कारवाई केली। अतिक्रमण कारवाईमुळे व्यापारी चिंतेत आहेत। व्यापाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे खरतर आपली व्यथा मांडल्याची माहिती आहे। पंढरपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी साहेबांना आज पंढरपुरातील सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।